सामान्य माणूस पेटून उठतो, संघटित होतो आणि कायदा हातात घ्यायची भाषा करतो। त्यावेळेस शासन प्रशासनाची कशी भंबेरी उडते ते आपण सर्वांनी काल पाहिलं। जसं दसकट असतं तर आपण सांभाळून चालतो शेतात, पण सरळ काही पडेल असलं तर आपण बिंदास चालतो आणि सरळच घुसत असतं। जिगरबाज आपल्या शेतकरी बांधवांनी आम्ही भी शिव छत्रपतींचे मावळे आहोत हे दाखवून दिलं की जरूर कोई जुबा देकर मुकरा होगा, इसीलिए आज कागज पे व्यवहार हो रहे। नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 64 दिवस उलटले। काल आपण सर्वांनी पाहिलं, जेव्हा सामान्य माणूस पेटून उठतो, संघटित होतो आणि कायदा हातात घ्यायची भाषा करतो, त्यावेळेस शासन प्रशासनाची कशी भंबेरी उडते ते आपण सर्वांनी काल पाहिलं। सुरुवातीला आपण इशारा दिला त्यावेळेस मला वाटतं DYSP आले आपल्याला भेटायला, त्यावेळेस 25 शेतकरी बी इथं उपस्थित नव्हतो आपण, परंतु त्यांना माहीत होतं आपण ज्या पद्धतीने आंदोलन करतोय, जितके शांत आहेत। काल मी बोलताना त्यांना सांगितलंय की जसं दसकट असतं तर आपण सांभाळून चालतो शेतात, पण सरळ काही पडेल असलं तर आपण बिंदास चालतो आणि सरळच घुसत असतं। तसंच आमचं काम आहे म्हणून त्यांनी पाहिलं, त्यांना त्याचा अनुभवही आला। त्यामुळं माझ्या 35 वर्षाच्या पत्रकारितेच्या अनुभवात मला पहिल्यांदा असं आंदोलन पाहायला मिळालं की शेतकऱ्यांच्या एवढ्या शांत स्वरूपात चाललेल्या आंदोलनाला पोलिसांचा एवढा फौजफाटा, आणि तेही 5 मिनिट सुद्धा आम्ही सांगूनही जागेचे हलत नव्हते। त्यांनी जागेवर काय ते नाश्ता पाणी केला। यावरून तुम्ही समजा संघटित झाल्यावर काय परिस्थिती असते। काल जिगरबाज आपल्या शेतकरी बांधवांनी जसं एकीचं दर्शन घडून गनिमी काव्यानं आम्ही भी शिव छत्रपतींचे मावळे आहोत हे दाखवून दिलं। त्यांच्या समोर एक विहीर जरी बाजूला असली तर दुसरी विहीर पोलीस बंदोबस्तात आपल्या जिगरबाज शेतकऱ्यांनी उड्या मारल्या, त्यांचं सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे। आणि अशीच परिस्थिती आपण जर येणाऱ्या एक आठवडाभर जर ठेवली तर मला वाटतं परत एकदा कलेक्टर काय आणखी कोणी अधिकारी इथं येईल। आपण त्यांना काल जो वेळ लागला तो लेखी पत्र पाहिजे होतं, कारण की बऱ्याचदा म्हटलं जातं की मी सांगितलं ना तुम्हाला, मी माझा शब्द आहे, पण आता आजकाल काय होतं शब्द पाळत नाहीत की जरूर कोई जुबा देकर मुकरा होगा, इसीलिए आज कागज पे व्यवहार हो रहे। म्हणजे कागदावर लिहायचं कारणच एवढं आहे की एक लिखा सौ बका, अशा पद्धतीनं तुम्ही 100 वेळा बोला ते लक्षात राहत नाही, पण तेच गोष्ट तुम्ही कागदावर जर लिहिली तर ती राहते। त्यांनी कागदावर दिलंय, आपण शुक्रवारपर्यंतचा वेळ दिलेला आहे, तरी पण आपण थांबायचं नाही। काल मला वाटतं 200च्या वर आपले बाधित शेतकरी होते, पण आज 50ही नाहीत। मला वाटतं आजही लोकांचा या आंदोलनावर विश्वास नाही। जाऊ द्या, ज्यांचा विश्वास नाही ते त्यांचं काम होणार असेल, झालं असेल एखाद्या वेळेस, पण आपण आपलं काम करून घेण्यासाठी किमान आठवडाभर इथं बसावं। जे नव्यानं दाखल झाले त्यांनाही माझी विनंती आहे की तुम्ही इथं थांबा। कालचं जे बघितलं तुम्ही, अधिकारी कशा पद्धतीनं सगळं ऐकून घेत होते, हे आपल्या एकीचं बळ आहे। त्यामुळं एकीच्या बळाचं फळ निश्चित मिळेल यात शंका नाही। वेळ जरी लागत असला तरी आपण शासन प्रशासनाला गुडघे टेकायला भाग पाडू असं ह्या निमित्तानं सांगतो। आणि दुसरी गोष्ट, आता उद्यापासून, उद्या परवा सुट्टी आहे, परवा सभागृह चालू होईल, परवा प्रशासकीय कार्यालय सुरू होतील। त्यावेळेस बऱ्याच काही गोष्टी आपल्याला नवीन SDM साहेबाशी चर्चा करायच्या आहेत। काय प्रश्न असतील नसतील, काय मार्गी लागले असतील नसतील, त्याला आपण सगळ्यांनी बसून त्याच्यात चर्चा करायची। नसेल मार्गी लागले तर त्यांनी आपल्याला मोठ्या मनानं सांगितलंय की मी ते सर्व प्रश्न मार्गी लावेल, फक्त आपण त्याचा पाठपुरावा करायचा आहे आणि त्या पाठपुरावा करण्यासाठी आपण ह्या आंदोलनस्थळी उपस्थित राहायचं आहे। मी एवढी विनंती करतो आणि थांबतो।